मी पोलिसांना सांगितलं की कुणालाही सोडू नका, कुणाचीच गय करू नका. अगदी घरातली नोकर माणसं असतील, घरातलं कोणी असेल, कुणालाही सोडू नका. सॉरी मी काहीतरी बोलत होतात पण फोन आला म्हणून. मी तुला एक विचारणार होते, ऋषी कुठे आहे? नाही म्हणजे आज तू एकटी कशी काय आलीस? ऋषी कसा नाही आला सोबत? नाही, मी आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला पाहिलेले ऋषी नेहमी तुझ्या सोबत आलेले. म्हणजे ज्यावेळेस ती गावछाप कमळी वहिनीची खोटी नात बनून ज्यावेळेस राहिली होती ना, त्यावेळेस ऋषी प्रत्येक वेळेला इथे आलेले. नाही, ऋषी बाहेर गेलाय. हो का? कुठे गेलाय? तो त्याच्या मित्रांबरोबर बाहेर गेलाय, आउट ऑफ इंडिया. एक्झॅक्टली कुठे गेलाय मला माहिती नाही. अच्छा अच्छा. अजून काय विचारायचं आहे का? आम्ही जरा महत्वाचं बोलतोय कामिनी. ओ सॉरी सॉरी. खरं तर मीच मध्येच येऊन बोलायला लागले. ठीक आहे ठीक, चालू द्या तुमचं. हां आले. ऐकलंस? गॉड आय कांट बिलीव्ह ऋषी इतका घोटाळा निघेल मला मला वाटतच नाहीये ग. ते पण त्या गावछापसाठी. अगं आता मी काय करू? मला ना इतकं इतकं राग येतोय ना या सगळ्याचा. असं का करतोय हरीश? नाही, हे नाही चालणार. मी होऊच देणार नाही. मी आत्ताच्या आत्ता नयनतारा आंटीला ना व्हीसी करते, व्हिडिओ कॉलमध्ये सगळं दाखवते. थांब. अगं ए ए ए ए मूर्ख मुली, शांत बस शांत बस. हे जे तुझं काही आहे ना, अति घाई संकटात नाही, कळलं ना? हे नडतं तुला. अगं पण मग मी काय करायचंय? वाव, ऋष काम करताना मी बघत राहायचंय? हे होऊ देऊ. असं कुठे म्हटलं मी? मी जे सांगते ना तसं कर. वाव, ग्रॅनीची दॅट्स अ नाईस प्लॅन. मी हेच करते. ओके बाय. हा शेवटचा घास, हा शेवटचा घास काऊचा. हा आता झालं का नाही? हा ए पोरी, ये आत ये. जा तू आता तोंड धुवून जा. हा शाबास. हा काय गो, आत ये. जेवायचं आहे का? अगं ये आत ये. तुला काय पाहिजे ते सांग, तोवर मी हात धुवून आली. हा गो, आत ये. आत ये. ये बस इथं ये. ये बस. हा बस. हा काय झालं? हा गो, रडतीयस कशाला? रडू नका रडू नका. हा काय झालं? भूक लागली? हा पैसे नाहीत? अगं मग सांग की. कोल्हापुरात जेवायला पैसे नाही, पोटात भूक आणि मनात माया लागते. ही तू कुणी बी उपाशी राहत नाही. मी तुझ्यासाठी भाजी भाकरी आणते. हा बस. काय झालं? आहे बा, आजी नातू सगळ्यांची नाती देव घट्ट बांधून ठेवतो, पण त्यासनीच आपल्यापासून लांब का नेतो? ते बी कायमच. त्यांच्यावर प्रेम करायला शिकवतो, माया करायला शिकवतो, आणि मग त्यांच्याशिवायच राहायची येळ आणतो. अगं पोरी, देवाला जेव्हा स्वतःला सगळ्यांजवळ पोचता येत नव्हतं तेव्हा त्यानं आई बनवली.
आणि तिच्या बरोबरीनं सगळी नाती आपल्या संगत जोडली. देवानं आपल्याला बुद्धी दिली, मन दिलं, पण आपणच भाबडी माणसं आपण जीव लावतो. आणि देव जेव्हा त्या माणसाला घेऊन जातो तेव्हा आपण देवाला दोष देतो. पण देव त्याच काम करतोय ना. हा, जो जन्माला येणार तो जाणारच ना. तुझं कोणी केलंय का? माझा आबा गेला. आबा म्हणजे माझा आजोबा. लय जीव लावायचं मला, लय प्रेम करायचं माझ्यावर. माझं सपान, माझं आयुष्य हे समज करता करता स्वतःचा जीव गमवायला लागला त्यासनी. मला कळना झालंय मी काय करू. देव असं त्यासनी माझ्यापासून लांब का घेऊन गेला? मला बी असं वाटतंय का मी बी निघून जावं त्यांच्याकडं. हा का? येडी का खोळी तू? असं असतंय वय? हा तर सृष्टीचा नियम आहे. जाणारच. पण आपण असं खचून जायचं नसतं. गेलेल्याना आपल्याला जो रस्ता लागला ना त्या रस्त्यानं चालत राहायचं असतं. तुझ्या आजानं तुझ्यासाठी सपान बघितलं, तुला मार्ग दाखवला की नाही, त्या मार्गानं तू चालत राहायचंस. आणि तू जसं केलंस ना तर देवाकडनं तुझा बाबी तुझ्याकडं कौतुकानं बघतील का नाही? होय ना? आत्ता कसं? आणि कोणाच ठाऊक कोणाच्या तरी रूपानं तुला ते भेटतील. कदाचित आत्ता या कृष्णाईच्या रूपानं ते तुला भेटत असतील. हॅलो. हा ऋषी बाबा, मी सरोज बोलतोय. हां बोला ना. कमळी सकाळपासून चिडून गेली, अजून घरला परत नाही आली. काय? अरे बापरे. कुठे गेली आहे? काही अंदाज? कुठे जाऊन बसणार आहे? शेतात जाऊन बसली असेल, कायम बसते तिकडं. आता मी गेलो ना तर माझ्याशी काय बी बोलायची नाही ती. माझ्यावर चिडले ना व. ऋषी बाबा, मला ना काय करावं काय बी समजणं झालंय. आता कुठं समजा चांगलं होईल असं वाटायला लागतं, आणि तेवढं काहीतरी गोंधळून बसतोय बघ. माझं तर काही डोकं चालत झालंय. मावशी तुम्ही नका काळजी करू, मी बघतो, बोलतो तिच्याशी, समजावतो तिला आणि घरी पाठवतो. ऋष हैं? ऋषी कुठे गेला? गॉड. ऋष हा, इथे कुठे? आता मी शोधू ऋषला पाहिलं का? ऋषला पाहिलं का? ऋष इथेच का? स्टॅच्यू. नाही. अरे यार, ऋष